सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि सीमाकडून आणखी तपशील जाणून घेऊया। सीमा, काय नेमकं तू जिथे आता आहेस तिथलं वातावरण आहे, तू नेमकी कुठे उभी आहेस, काय तुझ्याकडे तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, सध्या मी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती सध्या उपस्थित आहे आणि या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। खरं तर अनुपमा, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे मनसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांसाठी। बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली मराठीच्या मुद्द्यावरती, मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी या पक्षाची स्थापना केलेली होती। या पक्षाचे जे नेते आहेत, खरं तर आधी राज ठाकरे होते, मात्र काही मतभेद असल्यामुळे ते शिवसेनेमधून बाहेर पडलेले होते। मात्र आज ज्या आधारावरती, ज्या मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना पक्षाची स्थापना झालेली होती, अगदी त्याच मुद्द्यावरती पुन्हा एकदा आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येताना पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे दोन्ही नेते या ठिकाणी येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। या ठिकाणी सध्या तयारी जी आहे ती केली जाते। आपल्यासोबत केअरटेकर आहेत जे दररोज स्मृतीस्थळावरती येतात आणि या ठिकाणी येऊन साफसफाई, स्वच्छता करतात। खरं तर जन्मापासून शिवसैनिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सीमा, तुझ्याकडे पुन्हा येणार आहोत आणि आम्हाला तिथला माहोल पण बघायचा आहे। तो माहोल आमच्यासाठी जरूर तयार ठेव। नेमकं काय, आणि आपण जाऊया मनश्रीकडे। मनश्री, काय नेमके सध्या तुझ्याकडे तपशील आहेत? माझ्या मागे या दोन खुर्च्या तुम्हाला दिसत आहेत आणि याच खुर्च्या व्यासपीठावर मांडल्या जाणार आहेत। एकावर बसणार आहेत उद्धव ठाकरे आणि दुसऱ्यावर बसणार आहेत राज ठाकरे। ज्या अर्थी सगळी तयारी पूर्ण झालेली आहे, या दोनच खुर्च्या आता व्यासपीठावर मांडल्या जाणार आहेत। म्हणजे केवळ हे दोन ठाकरे बंधूच व्यासपीठावर दिसतील। या दोन खुर्च्या आणि एक टिपॉय या व्यतिरिक्त व्यासपीठावर काहीही नसेल। जसं मी मगाशी म्हटलं, कार्यक्रमासाठी आहे, या कार्यक्रमाचं जे डिझायनिंग आहे, व्यासपीठ कसं दिसावं हे राज ठाकरेंनी ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे अतिशय सुटसुटीत अशी मांडणी असणार आहे। आणि हे आता स्पष्ट झालंय की खरं तर हे सांगण्यात आलं होतं की जर इतर पक्षांचे कोणी पक्षाध्यक्ष आले, खूप महत्त्वाचे वरिष्ठ नेते आले, तर त्यांना स्थान देण्यात येईल, त्यांना भाषणाला देखील संधी देण्यात येईल। मात्र सध्याचं जे चित्र दिसतंय की केवळ आणि केवळ या दोन खुर्च्या आता बॅक स्टेजला लागलेल्या आहेत। बाजूलाच तुम्ही बघताय की या स्टेजच्या जिना सुद्धा आहे आणि इथूनच या खुर्च्या नेल्या जातील। मात्र ज्या अर्थी या दोन खुर्च्या फक्त इथे मांडण्यात आलेल्या आहेत, केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असतील। या दोन ठाकरे बंधूंच्या व्यतिरिक्त इतर कोणताही नेता व्यासपीठावर उपस्थित राहण्याची शक्यता आता जवळजवळ नाही अशीच आहे। आणि त्याच्यामुळे या दोन ठाकरे बंधूंवरच सगळा कार्यक्रमाचा फोकस असेल। जी काही ठाकरे शैली आहे या दोन ठाकरे बंधूंकडूनच आपल्याला बघायला मिळेल। त्याच्यामुळे बॅकस्टेजची तयारी तर पूर्ण झालेली आहे, VIP रूम सज्ज आहेत, लोक कलाकारांचे कार्यक्रम सुद्धा आता सुरू झालेले आहेत। त्याच्यामुळे या खुर्च्यांवरती सुद्धा आता माझं लक्ष केंद्रित झालेलं आहे। या दोन खुर्च्यांवर दोन ठाकरे बंधू बसत आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तेची खुर्ची मात्र त्यांना मिळते का? या खुर्च्यांवर तर स्थानबंद होतीलच, मात्र महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीकडे त्यांचं लक्ष आहे का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। अनुपमा, अगदी खरे मनश्री, आता या खुर्च्या जरी समोरासमोर मांडणी केलेली असली तरी आता स्टेजवर या दोन खुर्च्या शेजारी शेजारी असणार आहेत। आणि याच दरम्यान दोन ठाकरे बंधू एकमेकांच्या हातात देऊन, हात उंचावून मराठी मनाला साथ घालणार का? आणि याच खरं तर दृश्यांसाठी संपूर्ण मराठी जनता आता आसूसलेली आहे। आणि याच प्रतिक्रिया गेल्या काही मिनिटांपासून, काही तासांपासून आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत। तेव्हा हे सगळा माहोल आपण बघताय झी 24 तासच्या स्क्रीनवर कशा पद्धतीनं आहे।